गागाभट्टांची आज्ञा. राजांनी शिरोधार्य मांडली. झाल्या बैठकीचे बोलणे. रायगडाच्या पाखरांनी आपल्या पंखावर घेतले आणि ती फडफडत मावळभर उडाली. राज गादीवर बसणार, मोठं बादशाह होणार, जंगी दरबार बशिवणार. 12 मावळांच्या खोपटाला भाबड्या प्रेमाचे रोमांच फुटले. म्हातारबाईने लई वनवेस काढलं. आता पारणं फेटलं तिच्या नजरचं. ल्योक उपजावा तर असा, न्हायतर आमची बी हायतच. खायला कार नी पाणोठ्यावर घागरे ठणठणू लागल्या. या राज्याभिषेकात काही उणे राहायला नको म्हणून अनंतभट्ट कावळे पुन्हा नाशिकला गेले. त्यांनी तीर्थाची ब्रह्मसभा भरविली. सभेत 2 विवादाचे मुद्दे उपस्थित झाले. कलियुगात क्षत्रिय लोप झाला आहे आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेला मुंज हा राजांचा विधी झालेला नाही, मात्र विवाह झाले आहेत. गागाभट्टांनी शास्त्रपुराणाचे दाखले देऊन प्रायश्चित्ताने संस्कार लोप भरून काढला येतात हे नाशिक सभेला पटवून दिले. संस्कार लोप भरून काढता येतात हे नाशिक सभेला पटवून दिले. आपली वंशावळीची यादी आणण्यासाठी राजांनी बाळाजी चिटणीसांना राजपुतान्यात धाडले. मेवाड, उदयपूर, जयपूर अशी नगरे पालथी घालून बाळाजींनी यादी आणली. राजे सूर्यवंशी सिसोदिया कुलातील राजपूत क्षत्रिय होते. राणा भीमसिंह, सज्जनसिंह, दिलीपसिंह, देवराजजी अशा सूर्यतेजी राजांच्या कुळातले सारे आडबंद दूर झाले. गागाभट्टांच्या सूचनांवर राज्याभिषेकाचे तपशील तयार होऊ लागले. ज्येष्ठ म्हणून पट्टराणीचा अभिषेक सोयराबाईंना आणि युवराज म्हणून राजांच्या हक्क जबाबदाऱ्याच्या वारसापदाचा अभिषेक संभाजीराजांना करण्याचा आदेश आचार्य गागाभट्टांनी दिला. मावळ्याची होऊ घातलेली राजधानी म्हणून रायगड सजावटीला निघाला. दरबारी चौक, बाले किल्ल्याचे खासे महाल, आईने बंदीसाठी हिरोजी इंदलकर, आबाजी, आरजोजी, गिरजोजी यादव यांनी हाती घेतले. शिलावट चिन्या घुमवू लागले. ठोका ताल धरू लागला. राजा शिवछत्रपती सुतार, सोनार, लोहार, कहार, मांग, महार झाडून सारे आघाडीने कामावर पडले. जवाहिरे, सराफ, अत्तर सौद्यासाठी उमेदीने रायगड चढू लागले. पागेची घोडी नालबंदीसाठी बाहेर पडली. प्रांत परगण्यातून कबाडीच्या बैलांनी फेसाटत वाहून आणलेली धान्याची आणि मिठाची पोती अंबारखान्यात अबादान होऊ लागली. गडावरच्या मंदिरातील मूर्तीवर वज्रलेप चढू लागले. लाल फासबंदाच्या थैल्या कमरशैल्यात खुपसून थैलीस्वार गड उतरू लागले. बहिर्जी, कर्माजी, विश्वास यांची खबरगीर पथकं खांद्यावरची रामोशी कांबळे सावरत मुलूकभरच्या खबरा उचलू लागली. 18 कारखाने गजबजून उठले. चांदीची कडी भरलेले मर्दानी हात आणि कोपरभर चुडा भरलेली जनानी हातं स्वतःला हरवून एक नामी मनसुबा उभा करण्यासाठी झटू लागले. ओता कामात तरबेज असलेल्या रामजी दत्तोंनी राजांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सिंहासन घडाईच्या कामाला हात घातला. रामजीला माहीत होते तो एका मावळी रामचंद्राचे राजआसन घडविणार आहे. 32 मन भराचे, झळझळत्या 52 कशी सुवर्णांचे. संभाजीराजे हत्ती टाक्याजवळ उभे होते. फार वर्षापूर्वी बच्चा असताना दोरखंडांनी चोर दरवाजाच्या बाजूने रायगडावर चढलेला त्रिशूल हा हत्ती आता भरात आला होता. ठोक्यात पाण्याला पडलेला त्रिशूल बाहेर घेण्याच्या खटपटीत माहुत पुरता दमगीर झाला.
त्रिशूल हट्टावर आला होता. टाक्या बाहेर पडायला राजी नव्हता. संभाजीराजे माहुताची घालमेल बघत हत्तीच्या विचारात गेले होते. शेजारी महादेव, यमाजी आणि यादव नामाजी उभे होते. सांजेचा नौबत डंका झडायला सुरुवात झाली. न झाली तोच कोणीतरी रोखल्यासारखा डंका गपकन थांबला. संभाजीराजेंच्या कपाळी आठी जमली. दिठी समोर गेली. विजल्या वणव्याचा काळपट डाग अंगावर घेतलेला लिंगाणा त्यांना दिसला. बालेकिल्ल्याच्या रोखाने चाललेल्या संभाजीराजेंच्या कानी माहुताचे वैतागी शब्द पडले. त्रिशूल, अर हाट मोरे पण सोड. काय टाक्यातच रुतून बसणार आहेस का काय? महादेव, यमाजी आणि यादव यांना पाठीशी घेत संभाजीराजे तरातर चालत पालखी दरवाजाने बालेकिल्ल्यात आले. राजांच्या खासेवाड्याच्या सदरी पायऱ्या चढतानाच त्यांना जाणवले काहीतरी घडलंय. बैठकीसमोर खालच्या मानेने उभ्या असलेल्या राजांच्या सामने कर्माजी हा धूळ माखल्या कपड्याच्या आनंदरावाच्या फौजेचा खबरगीर उभा होता. बाजूला अण्णाजी, बाळाजी, मोरोपंत, येसाजी खडे होते. साऱ्यांच्या माना पडल्या होत्या. मुजरा देऊ बघणाऱ्या संभाजीराजांना बघताच हात-पंजा उठवून ते म्हणाले, शंभूराजे, तो मुजरा तुमच्या गेल्या मुतालिकांना करा. ओढल्या पायांनी राजे युवराजांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, संभाजीराजे, प्रतापरावांनी पंख जाळून घेतले. पठाण बहलोलच्या 10,000 फौजेच्या वणव्यात तुमचे मुतालिक गेले. आमचे सरलष्कर गेले. आमच्यावर रुसून हटमोरेपणानं स्वतः संगती आमचे लढाऊ 6 बांके घेऊन. संभाजीराजांना आठवले, बहलोलला सलामत सोडल्याबद्दल राजांनी राजसंतापाने प्रतापरावांना पत्र लिहिले होते. पठाणाशी सला काय निमित्त केला, गनिमास मारून गर्देस मिळवावे, नातर आम्हास तोंड दावो नये. सुटला बहलोल बेईमानपणे मराठी मुलखाला ताराज करीत सुटला होता. पुरे 1 वर्ष प्रतापराव त्याच्या पाठलागावर होते. चुकीचा सल सुधारून काढण्यासाठी संधी बघत होते. बहलोल बंदिस्त होता. राजे तक्ती बसणार ही खबर प्रतापरावांना लागली. आता रायगडीत परतावे लागणार, पण बहलोल जिंदा ठेवून राजांना तोंड कैसे दावावे? नेसरीजवळ कुप्याच्या खिंडीवर बहलोलचा 10,000 पठाणी तळ पडलाय ही खबर प्रतापरावांना लागली. फौजेनिशी चालून जाऊन फत्ते होणार नव्हती. म्हणून प्रतापरावांनी आपल्या डेऱ्यात शेलके धारकरी याद केले. कुणाला ध्यानीमनी नसता प्रतापरावांनी त्यांना साकडे घातले. आम्ही पठाणावर चालून जाणार. ऐकले? राजासनी आमचा दंडवत सांगा. 6 धारकऱ्यांनी कमरेची हत्यारे उपसत त्यांचा शब्द हट्टाने झेलला. सरलष्कर, जिथं तुम्ही तिथं आम्ही. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी घोड्यांवर मांड घेतलेले प्रतापराव नंगी तलवार हाती नाचवीत हर 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 महादेव गरजत बेभान उधळले. 6 घोडाईत पाठीशी घेऊन. ते वेडे 7 पक्षी 10,000 फौजेवर झडप घालण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत. 7 कडकडत्या विजा पठाणी फौजेच्या दर्यात कोसळल्या आणि विझल्या. कर्माजीने सांगितलेला वृत्तांत राजांच्या तोंडून ऐकताना संभाजीराजांच्या डोळ्यासमोर प्रतापरावांची मर्दानी मुद्रा उभी ठाकली. उधळत्या घोड्यांवर मांड घेतलेले हत्यार नाचवीत चवताळलेले प्रतापराव लिंगाण्याच्या पेटत्या वणव्यात घुसल्याचा भास संभाजीराजांना झाला. घुसते प्रतापराव म्हणत होते, आमण धपक्यानं पेटल्याली ही आगट लई वंगाळ. धाकलं धनी. रानपाखरं तेनं येलबाडून जात्यात. घालून घेतं पंख जाळून घेत्यात.
कारण नसताना माहुताचे ऐकलेले शब्द संभाजीराजांच्या मनात फिरले. त्रिशूल, अरे हट मोरे पण सोड, टाक्यातच रुतून बसणार हाईस का काय? सजला रायगड प्रतापरावांच्या सुतकात आला. दाटल्या मनाने राजांनी प्रतापरावांचे मर्तिकविधी केले. सरलष्करपदाची मोकळी जागा मानवस्त्रासह हंसाजी मोहित्यांना दिली. ती देताना हंबीरराव ही किताबत त्यांना बहाल केली.